नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जी लोक आता मेन्सला क्वालिफाय झालेली आहेत, सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन. आणि जी क्वालिफाय झालेली नाहीत, तर त्यांनी खचून न जाता नव्या दमानं, नव्या ऊर्जेने आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. कारण प्रिलिम्स तोंडावरती आहे. त्याच्यामुळं मागच्या प्रिलिम्समध्ये आपल्याकडून काय चुका झालेल्या आहेत, तर त्या चुका एका बाजूला लिहून काढा आणि त्या प्रत्येक झालेल्या चुकीवरती खूप चांगलं काम करा. एखादा विषय आपल्याला अवघड जात असेल किंवा एखादा विषय सोपा जात असेल, तर सोप्या विषयावरती कमी वेळ द्या, त्याला एक्स्ट्रा स्ट्रॉंग बनवा आणि जो अवघड विषय जातोय त्याच्यावरती थोडंसं जास्त काम करून त्याला सोपा बनवण्याचा प्रयत्न करा. बघा, ही प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये टिकून राहणं खूप गरजेचं असतं. आजचं जे आपलं लेक्चर आहे, तर मेन्समधला जो पॉलिटीचा म्हणजेच राज्यशास्त्राचा भाग आहे, तर त्याचा अभ्यासक्रम, त्याच्या प्रश्नांचं विश्लेषण, येणाऱ्या काळात पॉलिटीची तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा थोडासा छोटासा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे हे लेक्चर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. जी लोक पहिल्यांदाच मेन्स देणारे आहेत, पहिल्यांदा तर सांगतो ती खूप घाबरलीत की काय होईल, कसं होईल. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना गॅरंटीज नव्हती की आपलं मेन्सला होणार आहे आणि त्यांचं मेन्सला झालंय, तर त्या लोकांची तर परिस्थिती खूपच वाईट आहे. तर मी अशा दोघांसाठी सांगतोय, घाबरून जाऊ नका. घाबरून गेला तर अभ्यास नाही होणार. त्याच्यामुळं आता आहात ना मेन्सला, म्हणजे निम्मी लढाई तुम्ही जिंकली आहे. मी नेहमी म्हणतो की तुम्ही आता गर्दीतून गटात आलाय. तर सो आता लढणं याच्याशिवाय दुसरं आपल्याकडे काही पर्याय नाही. येणाऱ्या दिवसात प्रत्येक मिनिटाचं अगदी कट टू कट नियोजन करून तुम्ही मुख्य परीक्षेला सामोरं जावा. हे सगळं सोपं आहे. आणि मी नेहमीच म्हणतो तसं की प्रिलिम्सपेक्षा मेन्स सोपी आहे. त्याची कारणं तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय, का मेन्स सोपी आहे. कारण अभ्यासक्रमापासून याची सुरुवात होते. म्हणजे प्रिलिमचा अभ्यास व्यवस्थितपणे त्यांनी डिकोड करून दिलाय का, तर याचं उत्तर आहे नाही. परंतु मेन्सचा अभ्यासक्रम देताना मात्र प्रत्येक विषयाचा त्यांनी व्यवस्थितपणे डिकोड करून दिलेला आहे आणि आपल्याला तेवढंच करायचं आहे. जर का तुम्ही मेन्सचा क्वेश्चन पेपर सोडवले असतील तर ते तुम्हाला लक्षात येईल. याशिवाय सीएमओ तुमच्यासाठी वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेऊन येत असतं. त्याच्यामध्ये आपला आता मेन्सची टेस्ट सिरीज चालू आहे. याशिवाय मेन्सची मेंटरशिप चालू आहे. याशिवाय जी लोक मेंटरशिपला आहेत त्यांना आपण 2023 आणि 24 मधल्या प्रश्नांचं अगदी परीक्षेभिमुख परिपूर्ण प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा उपलब्ध करून देतोय, इन्क्लुडिंग 3 जे तुमचे वेगळे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये टेकचा पार्ट आहे, त्याच्यानंतर तुमचा एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे आणि त्याच्यानंतर तुमचा ऍक्टचा पार्ट आहे. हे तुम्ही पहिल्यांदाच करत असाल, बरोबर? म्हणजे ज्यांनी राज्यसेवा वगैरे दिली त्यांना हे माहित आहे. परंतु जे आत्ताच कंबाईन करतात आणि त्यांची पहिलीच मेन्स आहे, तर त्यांच्यासाठी हे सगळं नवीन असेल. ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर आम्ही ते क्लास नोट तयार करतोय, अभ्यास साहित्य तयार केलेलं आहे, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचेलच. ते तुम्ही तेही पाहू शकता. आजचा विषय जो आहे किंवा आजचं लेक्चर जे आहे, तर ते फक्त पॉलिटीच्या बाजूने होईल. पॉलिटीसाठी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, तर याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करता, तर त्यावेळेस तुम्हाला संविधान आणि संविधानिक प्रक्रिया याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे अगदी भारताच्या घटना निर्मितीपासून ते सध्या देशात काय चाललंय इथपर्यंतचा सगळा अभ्यास तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करताना करावा लागतो. मग सगळे टॉपिक करायचे का किंवा अख्खं पुस्तक वाचून काढायचं का, तर याचं उत्तर आहे सरळ सरळ नाही. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका बघाव्या लागतील, आयोगाची डिमांड समजून घ्यावी लागेल आणि अभ्यासाच्या माध्यमातून तसा तुम्हाला सप्लाय करावा लागेल. नाहीतर घेतले आपलं एक पुस्तक आणि अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानावर नुसतं वाचत चाललंय. पण बघा ना, आयोग कुठल्या घटकांवरती किती प्रश्न विचारतोय, आयोग प्रश्न फिरवतोय तर कसे फिरवतोय, हे जोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला पॉलिटीमध्ये आउट ऑफ मार्क्स येणार नाहीत. त्याच्यामुळे मी नेहमीच म्हणतो की आयोगाची डिमांड लक्षात घ्या. आयोगाला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे किंवा क्वेश्चन पेपरमध्ये आयोग काय देतंय, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्याला तसा सप्लाय करण्याचा तुम्ही प्रयत्न करणं अपेक्षित आहे. म्हणजे भारताच्या संविधान निर्मितीची प्रक्रिया अगदी 1600 पासून सुरू होते, ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी आली आणि मग त्यांनी 1608 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी व्यापारासाठी म्हणून भारतात आली. तिथून हा प्रवास सुरू झालाय. मग आपली राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, त्याच्यामध्ये चार्टर्ड ऍक्ट, मग कायदे, मग घटना निर्मिती आणि मग तिथून झालेला प्रवास तो आत्तापर्यंत, म्हणजे अगदी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत किंवा विधानसभेच्या बिहारच्या निवडणुकीपर्यंत आपल्याला राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा असतो. आता मेन्स आणि प्रिलिम्समध्ये, हे फक्त मी कंबाईन बद्दल बोलतोय, राज्यसेवेबद्दल नाही. आता मेन्स आणि प्रिलिम्समध्ये फरक किती आहे, तर 2 टॉपिकचा फरक आहे. मेन्सला तुम्हाला संसद आणि सर्वोच्च न्यायालय हे 2 नवीन टॉपिक ऍड होत आहेत. बाकी जर का तुम्ही सीएमओची आयोगाची चौकट पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की बाकीचे सगळे टॉपिक सेम आहेत. सगळे टॉपिक सेम आहेत. हे फक्त मेन्सला संसद आणि सर्वोच्च न्यायालय हे 2 टॉपिक ऍड होत आहेत. जर का या 2 टॉपिकचा विचार केला
तर 23 आणि 24ला पॅटर्न बदललाय, म्हणजे 23 पासून नवीन पॅटर्न लागू झालाय मेन्सच्या बाबतीत. तर ह्या दोन घटकांचं जर का तुम्ही व्यवस्थितपणे विश्लेषण केलं तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल की याच्यामध्ये सुद्धा आयोग इन डिटेल इन डेप्थ मध्ये गेला नाही. म्हणजेच याचा अर्थ काय, या दोन घटकांशी संबंधित ज्या बाबी सध्या चर्चेत आहेत त्याच बाबी तुम्ही कोर पार्ट मधून करणं अपेक्षित आहे. नाही जाणार आयोग याच्यामध्ये सुद्धा डीपमध्ये, हे लक्षात घ्या. त्यामुळे मी नेहमीच म्हणतो की आयोगाची डिमांड जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अवघड वाटतील. ओके, आता राज्यशास्त्राचा अभ्यास किंवा पॉलिटीचा अभ्यास करत असताना ज्या गोष्टी सध्या चर्चेत आहेत, बरोबर, म्हणजे जी कलम चर्चेत आहेत, ज्या संस्था चर्चेत आहेत, तर त्या संस्था तुम्ही कोर पॉलिटीमधून वाचणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही करंट अफेअरचं पुस्तक करतच असाल त्याच्यासाठी कमीत कमी 12 महिने आणि जास्तीत जास्त 15 महिन्याचं तुम्ही करंट अफेअर्स करणं अपेक्षित आहे. त्याच्यामधल्या ज्या राजकीय घडामोडी तुम्ही करणार आहात, कोणत्या पॉलिटिकल घडामोडी ज्या करणार आहात, तर या करत असताना जर का याच्यामध्ये एखादी संस्था, ओके, एखादी संघटना, एखादं आर्टिकल किंवा एखादं पद जर का चर्चेत असेल तर ते राजकीय घडामोडींमधून व्यवस्थितपणे वाचा आणि तेच पॉलिटीच्या कोर पुस्तकांमधून तुम्ही व्यवस्थितपणे करणं अपेक्षित आहे. आपण आता कधी कधी म्हणतो बघा, आता मागच्या वेळेला त्यांनी ह्याच्यावरती प्रश्न विचारला उपराष्ट्रपतीवरती, आणि उपराष्ट्रपती तर आपल्या चौकटीचा भागच नाहीये. मग तुम्ही म्हणला अरे सर तुम्ही तर असं म्हणला होता की भाग नाही, प्रश्न कसं काय आला? अरे पण बाबांनो, मी सांगितलं होतं ना की महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे उपराष्ट्रपती झालेत आणि त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतं. बरं, त्याच्यावर उपराष्ट्रपतीवर जो प्रश्न विचारला तो खूप कोर होता का, इन डिटेल इन डेप्थ होता का? असंही काही नाही. राज्यघटनेत कोणत्या तरी पदासाठी 45 वर्ष वयाची पात्रता आहे का? वयाची 45 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्या पदावरती जाऊ शकता? नाही ना. मग ते वाक्य चुकीचं असतं तर प्रश्नापर्यंत तुम्ही पोहोचलाच असता ना. बरं जाऊ द्या, ज्यावेळेस उपराष्ट्रपती म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांची नेमणूक झाली देशाचे, त्यावेळेला तुम्ही तिथं अभ्यास केलाच ना, आणि तिथं खाली सगळंच दिलं होतं तुम्हाला करंट अफेअरच्या पुस्तकात. त्याच्यामुळे तो प्रश्न करंट ओरिएंटेड होता असं आपण म्हणू शकतो. येते लक्षात? त्याच्यामुळे एखादी गोष्ट जर का चौकटीच्या बाहेर गेली तर ती कुठेतरी करंटला टच करत असते, हे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे आपली जी चौकट आहे तर ती तुम्हाला तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देणारी आहे. म्हणजे शेवटी असं असतं की आपण काय आयोग नाहीये आणि आयोगाला ते स्वातंत्र्य आहे की सगळ्या गोष्टींवरती प्रश्न विचारायचं. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, ही कंबाईनची एक्झाम आहे, बरोबर. जर का त्यांना इथं सेंट्रलच्या टॉपिकवरती प्रश्न विचारायचे असले असते किंवा संसदेवरती, मग ह्या पोस्ट त्यांनी राज्यसेवेत टाकल्या नसत्या का? कारण राज्यसेवेचा पॅटर्न वेगळा आहे. राज्यसेवेला तुम्हाला राज्य विधिमंडळ पण करायचं आहे आणि संसद पण करायचंय, सर्वोच्च न्यायालय पण करायचंय आणि उच्च न्यायालय पण करायचंय. पण मेन्सला मात्र इकडे त्यांनी संसद टाकली आणि सर्वोच्च न्यायालय टाकले, परंतु तेही इन डिटेल इन डेप्थ मध्ये नाही. याच्यावरती सुद्धा वरवरचे प्रश्न शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे. तर या सगळ्या गोष्टी आज आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्की काय आहे मेन्सची परिस्थिती बघा. ज्यावेळेस तुम्ही मेन्सचा अभ्यासक्रम बघता तर ह्या अभ्यासक्रमामध्ये हे 6च मुख्य घटक आहेत आणि मग याचे पुन्हा उपघटक तुम्हाला दिलेले आहेत. आता ज्यावेळेस तुम्ही भारतीय संघराज्य व्यवस्था असं म्हणता तर तुम्हाला भाग 1 त्याच्यातली पहिली 4 आर्टिकल जे आहेत तर याची तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये भाग कलम हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता एकच मिनिट, हा, तर याचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असता संघराज्य व्यवस्थेचा तर मग केंद्र राज्य संबंध तुम्हाला माहित असायला पाहिजेत. ओके, मग प्रशासकीय वित्तीय हे जे संबंध आहेत तर तेही तुम्हाला या ठिकाणी माहित असायला पाहिजेत. आता हा पहिला टॉपिक झाला भारताची संघराज्य व्यवस्था. मग ते केंद्राकर्षी आहे का केंद्रोत्सारी आहे? मग आता भारतात किती राज्य आहेत आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत? मग 8 आहे, तर याला विधानसभा किती केंद्रशासित प्रदेशांना आहे? मग कुठल्या केंद्रशासित प्रदेशाला सर्वोच्च न्यायालय आहे किंवा नाही? मग विधानसभा आहे तर त्याची सदस्य संख्या किती? आता कुठल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडणुका झाल्या आहेत की नाहीत? हे जे सगळे चर्चेतले भाग आहेत तर हे या कोर पार्टला लावून पहा, भारतीय संघराज्य व्यवस्था, आणि त्याच्याबद्दल घटना काय सांगतेय तर ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. खूप काय मोठं आहे असं बिलकुल नाही. त्याच्यामध्ये मग भारताचं वर्णन संघराज्य केलंय की राज्यांचा संघ केलंय, मग भूप्रदेश मोठी संस्था की राज्यांचा संघ, ही संस्था, हा शब्दप्रयोग मोठा आहे. त्याच्यातली मग कलम 1 ते 4 माहित पाहिजे तुम्हाला, मग भाग 1 माहित पाहिजे. हे सगळं सोपं आहे, हे लक्षात घ्या. मग आता भारताच्या संघराज्य व्यवस्थेविषयीचे हे जे 3 आयोग आलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे धर आयोग, नंतर JVP समिती आणि फजल आली आयोग. ओके, याच्यावरती आपण टेस्ट सिरीजला प्रश्न ड्राफ्ट केले ऑलरेडी, तर त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती असायला पाहिजे. त्यांनी कोणत्या शिफारशी केल्या, आयोग कधी स्थापन केले, कोणी स्थापन केले आणि त्यांनी कधी अहवाल सादर केले, या तारखा
याच्या बाबतीत महत्वाच्या आहेत. आयोग याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. आणि मग त्यांच्या शिफारशी काय होत्या? कुणी भाषेवर आधारित राज्याच्या निर्मितीला परवानगी दिली, कुणी नाकारली, कुणी व्यापकपणे स्वीकृती स्वीकारली नाही. ओके, आता ही JVP समिती आहे, तर याचा अध्यक्ष कोण होतं? आयोगाने याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलाय. त्याचा अध्यक्ष होतं का? तर याचं उत्तर आहे नाही. त्या समितीला कोण अध्यक्षच नव्हतं. काँग्रेसने नेमलेली एक समिती होती JVP, आणि भाषेवर आधारित औपचारिकरित्या काँग्रेसने नेमलेली ती पहिली समिती होती. ओके, त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सतरामय्या आणि सरदार वल्लभभाई पटेल ही 3 लोक होती. आणि मग याच्या सगळ्यानंतर म्हणजे नवीन राज्यांची निर्मिती झालेली आहे, तर त्या नवीन राज्याच्या निर्मितीचा क्रम तुम्हाला माहित पाहिजे. नॉर्थ ईस्ट मधली जी 7 राज्य आहेत, आयोग त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. कारण काय नॉर्थ ईस्ट ना कधी कधी थोडं आपण बाजूला ठेवतो अभ्यासाच्या बाबतीत बरं का, आणि मग तिथं आपली तारांबळ उडते. तर अगदी आंध्र प्रदेश पासून आत्ता तमिळनाडूच्या विभाजनापर्यंत हे तुम्हाला राज्य निर्मितीचा क्रम माहीत असायला पाहिजे. म्हणजे कुठलं राज्य, म्हणजे मधले 2-3 राज्य कुठलेही रँडमली देतील आणि ते म्हणतील याच्या स्थापनेच्या कालानुक्रमानुसार योग्य पर्याय निवडा. याचा अर्थ तुम्हाला तो चार्ट जो आहे तर तो पाठ असायला पाहिजे. पॉलिटी PYQ पल्स पुस्तकाच्या शेवटी, म्हणजे माझं जे पुस्तक आहे तर त्याच्या शेवटी मी तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे, तो व्यवस्थितपणे पाहून घेणं अपेक्षित आहे. आता राज्यात वाद आहेत बघा, बरोबर. हे राज्यातले वाद जर का चर्चेत असतील तर 263 इंटरस्टेट काउन्सिल आणि 262, या 262 मध्ये पाण्याच्या विवादासंबंधीचं किंवा जलविवाद वॉटर ट्रिब्युनल संबंधीची माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर तेही तुम्ही करून घेणं अपेक्षित आहे. 1956ला राज्य पुनर्रचना आयोगाला आता यांनी 14 राज्य आणि 6 UT असं भारताचं विभाजन केलेलं होतं. आणि आता जर काही विभाजन पाहिलं 2026 मध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश इथपर्यंत येऊन थांबलेला आहे. याची सुद्धा तुम्हाला कल्पना असायला पाहिजे. मग दुसरा टॉपिक आहे भारतीय राज्यघटना. आता भारतीय राज्यघटना म्हटलं की हा टॉपिक खूप मोठा आहे, लक्षात ठेवा. याचं सुद्धा तुम्हाला मी एक्सप्लेनेशन व्यवस्थितपणे देण्याचा प्रयत्न करतोय. मग तुम्हाला काय माहित पाहिजे, 1934 पासून MN रॉय पासून ते कुठपर्यंत 26 जानेवारी 1950 पर्यंत, की ज्या दिवशी आपण घटना अंमलबजावणी घटनेची सुरू झाली, म्हणजे 26 नोव्हेंबरला स्वीकारली आणि 1950ला 26 जानेवारीला त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मग इथपर्यंतचा प्रवास तुम्हाला माहित पाहिजे. मग 1909, 1919, 1935 हे 3 कायदे आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत, ते तुम्ही तिथं करणं अपेक्षित आहे. आता राज्यघटनेची निर्मिती होत असताना ज्या 22 संस्था किंवा 22 संविधान सभेअंतर्गत ज्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या, त्या समित्यांचे अध्यक्ष आणि समित्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी माहीत असायला पाहिजेत. याशिवाय महत्वाच्या तारखा 11 डिसेंबर, 13 डिसेंबर 1946, त्याच्यानंतर 22 जुलै 1947 आणि 24 जानेवारी 1950. आणि या दिवशी काय झालं, राज्यघटनेत म्हणजे संविधान सभेचे जे 299 सदस्य होते, तर त्याच्यापैकी 284 सदस्यांनी घटनेच्या अंतिम मसुद्यावरती फायनल स्वाक्षऱ्या केल्या. आणि पुन्हा मग 2 दिवसांनी 26 जानेवारी 1950ला आपण ही काय केली, राज्यघटनेची अंमलबजावणी आपल्याला सुरू झाल्याचं दिसतंय. म्हणजे भारताची राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेपासून ते त्याच्या फायनल अंमलबजावणीपर्यंत तुम्हाला हे सगळे टॉपिक माहीत असायला पाहिजेत, मध्ये काय काय घडले. आणि त्याच्यातले आपल्या दृष्टीनं म्हणजे कंबाईनच्या दृष्टीनं 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा हे 3 कायदे जे आहेत तर ते हॉट टॉपिक आहेत. आणि या कायद्यांचा अभ्यास करत असताना असे कॉलम बनवा. ओके, 1919ला काय झालं, 1909ला काय झालं, 1909 आणि 35ला काय झालं, हे असे कॉलम बनवा आणि त्या कॉलमच्या माध्यमातून अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. हे कायदे कधीही तुमच्या लक्षातून जाणार नाहीत. ओके, हा दुसरा प्रश्न. त्याच्यानंतर मग त्याच्या 22 समित्या झाल्या, तर त्या समितीबद्दल सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, राज्यघटनेची वैशिष्ट्य, जी महत्वाची वैशिष्ट्य आहेत ती तुम्हाला माहीतच असायला पाहिजे, हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्यानंतर एक महत्वाचा टॉपिक येतो स्থাनिक स्वराज्य संस्था. जर का तुम्ही कंबाईन करत असाल तर तुम्हाला आयडियाच असेल की 74वी घटना दुरुस्ती मी नेहमी सांगतो इन डिटेल इन डेप्थ मध्ये करण्याची काही एक गरज नाही. आयोग ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती प्रश्न विचारत असताना 73व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रश्न विचारतो. मग तुम्हाला भाग 9, त्याच्यानंतर परिशिष्ट किती हो 11 हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि मग 243 ते 243 ओ पर्यंतची कलम तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याच्यामध्ये या कलमांतर्गत ज्या सगळ्या काही तरतुदी आहेत तर त्या तुम्हाला सगळ्या इन डिटेल इन डेप्थ मध्ये माहित असायला पाहिजे 73व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने. आणि ज्यावेळेस तुम्ही 74व्या घटना दुरुस्ती करता, याच्यामध्ये ज्या 8 संस्था आहेत तर त्या 8 संस्थांचे सदस्य कसे नियुक्त केले जातात याच्यावरती
आयोगाने प्रश्न विचारलाय, तर याची तुम्ही वरवरची माहिती घ्या. ह्या 8 संस्थांना कंट्रोल करणारी जी मंत्रालय आहेत केंद्रातली, तर ती मंत्रालये कोणती आहेत, तर याची सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कारण ह्या स्थानिक स्वराज्य संस्था, ह्या ग्रामीण आणि ह्या नागरी याच्या निवडणुका आत्ताच पार पडल्यात. तर कलम 243 के मध्ये कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? राज्य निवडणूक आयोग आहे, तर त्याचे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचा राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करत असतानाच काही जी पद आहेत त्याच्या नावात बदल झाले. म्हणजे कोतवालाचं नाव आता त्यांनी महसूल सेवक केले, हे तुम्ही वाचलंच असेल, याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. ग्रामसेवकाचं नाव ग्रामविकास अधिकारी केले आणि तलाट्याचं नाव ग्राम महसूल अधिकारी असं केले. तर याच्यावरती ते जोड्या लावायला प्रश्न विचारू शकतात किंवा फिल इन द ब्लँक्सला सुद्धा ते या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्था आलं लक्षात, समजलं? तर याचा अभ्यास तुम्ही एवढं करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचं येतं कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह. आता हे एक्झिक्युटिव्ह म्हटलं तर इकडे त्यांनी संसद ही दिली, त्याच्यामुळे संसद ही थोडीशी तुम्ही करणं अपेक्षित आहे, परंतु आत्ताच सांगतो इन डिटेल इन डेप्थ मध्ये करायची नाही. मग आता राज्याचं कार्यकारी मंडळ तुम्हाला व्यवस्थितपणे करायचं आहे. कशाचं? राज्याचं. मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, ओके, राज्यपाल, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता या 4 घटकांबद्दल तुम्हाला माहीतच असायला पाहिजेत. म्हणजे महाधिवक्त्यावर तर प्रश्न असतो प्रीला नाही तर मेन्सला असतो. मंत्रिमंडळ सध्या महत्वाचं आहे. मुख्यमंत्री, आणि याला अजून एक घ्या, आता उपमुख्यमंत्री, कारण महाराष्ट्राला पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री मिळालेले आहेत, तर त्या अनुषंगानं याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा मंत्रिमंडळ याच्याशी संबंधित जेवढे PYQ आहेत आणि जेवढा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करता येईल तर तेवढा अभ्यास तुम्ही करणं अपेक्षित आहे. कार्यकारी मंडळ महत्वाचं आहे. म्हणजे हे 3 घटक आहेत, लक्षात ठेवा. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. ह्या कार्यकारी मंडळाचं काम काय असतं? तर याचं काम असतं अंमलबजावणी. ओके, म्हणजे तुमची जी ब्युरोक्रेसी आहे तर ही सुद्धा कार्यकारी मंडळाचाच एक भाग आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कार्यकारी मंडळाचा व्यवस्थितपणे तुम्ही अभ्यास करायचा आहे. आता न्यायमंडळ करत असताना पुन्हा इथं त्यांनी उच्च न्यायालय, याचबरोबर पहिल्यांदा आपलं कनिष्ठ न्यायालय सुद्धा महत्वाचं आहे. कनिष्ठ किंवा त्याला दुय्यम न्यायालय असं म्हटलं जातं. आणि मग पुन्हा आपल्याला सर्वोच्च न्यायालय करायचं आहे, परंतु सर्वोच्च न्यायालय इन डिटेल इन डेप्थ मध्ये करण्याची काही गरज नाही. 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेची आपण 75 वर्ष साजरी करत होतो, तर त्या अनुषंगानं त्यांचा बदललेला ध्वज असेल, सर्वोच्च न्यायालयाचा ध्वज असेल किंवा स्वतंत्र देवतेची बदललेली मूर्तीचं स्ट्रक्चर असेल, तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. कारण त्यांनी संसदेत स्थापन केलेला तो सिंबल बद्दल जर का प्रश्न विचारला असेल तर ते न्यायदेवतेच्या मूर्तीबद्दल किंवा फ्लॅग बद्दल ते प्रश्न विचारू शकतात. कारण मागच्याच वर्षाच्या स्थापनेला 75 वर्ष झालेत. आणि उच्च न्यायालय करत असताना सध्या चर्चेतली उच्च न्यायालय थोडीशी बघून घ्या. कुठल्या उच्च न्यायालयाने काय आता सध्या स्टेटमेंट दिलंय का, लेटेस्ट कुठला न्याय निवाडा केलाय का, किंवा कोणता केंद्रशासित प्रदेश कोणत्या सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या अंडर येतो ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही कनिष्ठ किंवा दुय्यम न्यायालय करता 233 पासून 241 पर्यंत पुढं, तर ते करत असताना त्यांनी वारंवार एक प्रश्न विचारला की दुय्यम किंवा कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला असतो, तर तो राज्यपालाला असतो. आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्ती करण्याचा अधिकार तो मात्र राष्ट्रपतीला असतो. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, न्यायमंडळ करत असताना सर्वोच्च न्यायालय, त्याच्यानंतर उच्च न्यायालय आणि त्याच्यानंतर तुमचं कनिष्ठ न्यायालय, तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करून ठेवा. अजून एकदा सांगतोय, सर्वोच्च न्यायालय इन डिटेल इन डेप्थ मध्ये नाही केलं तरी चालेल, आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारणार नाही. आता मी असं का म्हणतोय इन डिटेल इन डेप्थ मध्ये प्रश्न विचारणार नाही, कारण मागच्या वर्षीचे जे काही पेपर आहेत तर ते आपल्याला सांगतायत की याच्यावरती आम्ही प्रश्न डिटेलमध्ये विचारणार नाही. विचारणारच नाही असं म्हटलं तर हे चुकीचं आहे. विचारू शकतात पण डिटेलमध्ये जाणार नाहीत असं मला वाटतंय. त्याच्यानंतर विधिमंडळ म्हणजेच लेजिस्लेटिव्ह. आता हे विधिमंडळाचं काम काय असतं, कायद्यांची निर्मिती करणं. ओके, कायद्यांची निर्मिती करणं. आता याच्यात काय येतंय, याच्यात येतंय राज्य विधिमंडळ आणि याच्यात येतंय केंद्रीय विधिमंडळ. म्हणजेच याच्यामध्ये तुपली विधानसभा येते आणि महाराष्ट्रात द्विगृही सभागृह आहे त्याच्यामुळे विधान परिषद सुद्धा येईल. ओके, आणि इथं काय येईल, इथं संसद येईल आणि संसदेत मग तुमची लोकसभा येईल आणि तुमची राज्यसभा येईल, हे लक्षात ठेवा. ओके, आता विधानसभा आणि विधान परिषद. आता भारतातल्या किती राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि हे माहित असताना
त्या राज्यातल्या विधान परिषदेची सदस्य संख्या तुम्हाला माहित असायला पाहिजे, कारण ते चढता उतरता कसाही क्रम विचारू शकतात. त्याच्यामुळे ज्या राज्यात विधान परिषद आहे तर अशी 6 राज्य आहेत आणि त्या 6 राज्यातल्या विधान परिषदेची सदस्य संख्या जी आहे तर ते तुम्हाला व्यवस्थितपणे माहित असायला पाहिजे. जर का आयोगाने त्याच्यावरती प्रश्न विचारला बाय चान्स, आडवा उभा तिरका कसाही तुम्हाला जर का विचारला की याचा योग्य कालानुक्रम लावा, तर ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता हे जी विधान परिषद असणारी राज्य आहेत म्हणजे महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, ओके, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. आता हे करत असताना ह्या विधान परिषदेवरती नेमलेली जी सदस्य संख्या असते ना तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्या. म्हणजे 1/12 म्हणजे 1/12 सदस्य जे आहेत तर ते 2 मतदारसंघातून नियुक्त केले जातात. एक आहे पदवीधर किंवा निवडले जातात आणि दुसरा आहे शिक्षक मतदारसंघ. हे लक्षात ठेवा. 1/12. 1/3 सदस्य जे आहेत तर ते स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात. हे कशाच्या बाबतीत सांगतोय मी? हे विधान परिषदेच्या बाबतीत सांगतोय. आणि 1/6 सदस्य जे आहेत तर ते राष्ट्रपती नियुक्त असतात आणि दुसरे 1/3 सदस्य जे आहेत तर ते विधानसभेच्या सदस्याकडून निवडून दिले जातात. हे विधान परिषदेच्या बाबतीत. ओके, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं अपेक्षित आहे. ज्यावेळेस तुम्ही संसद पाहताय तर संसदेची कायदा निर्मिती प्रक्रिया सध्या चर्चेत आहे. तर त्यामुळे साधारणपणे तुम्ही त्या बाजूने थोडंसं वाचून घ्या. म्हणजे विधेयक, पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन, समिती अवस्था, मग ते कोणाकडे जातं राष्ट्रपती, राष्ट्रपतीची मान्यता, मग कायद्यात रूपांतर. आणि संसदीय आयुध काय आहेत म्हणजे प्रश्नोत्तराचा तास आहे, त्याच्यानंतर आपण काय म्हणतो त्याला लक्षवेधी सूचना आहे, वेगवेगळे मोशन्स आहेत, कट मोशन्स आहेत. तर या संसदीय आयुधांबद्दल सुद्धा तुम्हाला थोडक्यात माहिती असायला पाहिजे. आलं लक्षात? तर हे 6 टॉपिक त्यांनी इथं दिलेले आहेत आणि या 6 टॉपिकच पुन्हा त्यांनी उपघटकांमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घेतलेल्याच आहेत. आता जाऊया आपण पुढं. लेक्चर मला वाटतं जास्त मोठं होतंय. चलो, आता हे उपघटक आहेत बघा. आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की घटना कशी तयार झाली, हे सगळा कालानुक्रम सांगितलं. 1934 पासून 26 जानेवारी 1950 पर्यंत हे तुम्हाला सगळं बघायचं आहे. घटनेच्या प्रस्तावनेमागील भूमिका आणि तत्व म्हणजे राज्यघटनेचं प्रियामल जे आहे किंवा त्याला आपण मराठीत प्रास्ताविक म्हणतो, तर त्या प्रास्ताविकामध्ये काय म्हटलंय म्हणजे त्या प्रास्ताविकात जे काही महत्वाच्या संकल्पना दिलेल्या आहेत, संज्ञा दिलेल्या आहेत, तर त्याच्या क्रमावरती सुद्धा प्रश्न विचारलाय. म्हणजे आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा, बरोबर. त्यांनी असं विचारलंय की भारत राज्यघटनेला अनुसरून धर्मनिरपेक्ष कधीपासून झालाय, तर 42व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी झाली आहे 3 जून 1947 पासून. हे लक्षात ठेवा. आणि त्या दिवसापासून भारताचं संविधान धर्मनिरपेक्ष झालं, कारण याच्या अगोदर 42व्या घटना दुरुस्ती 42व्या घटना दुरुस्ती जी होती तर ह्या 42व्या घटना दुरुस्ती 42व्या घटना दुरुस्ती जी आहे तर त्या 42व्या घटना दुरुस्तीचा अभ्यास करत असताना याच घटना दुरुस्तीने कितव्या 42व्या घटना दुरुस्तीने भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेत एक आणि आतापर्यंतची पहिली घटना दुरुस्ती त्यांनी केलेली आहे. आणि ती घटना दुरुस्ती काय सांगते की त्या दिवसापासून भारताचं संविधान किंवा आपण त्याला काय म्हणू, ह्या 42व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं धर्मनिरपेक्ष, अखंडता आणि समाजवाद किंवा समाजवादी हे जे 3 शब्द आहेत ह्या प्रस्तावनेमागे टाकलेले आहेत. मग हे करत असताना याच्यातले 3 महत्वाचे खटले आहेत. कुठले कुठले की त्या खटल्याने सांगितलं. पहिला आहे बेरोबार युनियन की ज्याच्यामध्ये सांगितलं की भारत हा काय भाग म्हणजे प्रस्तावनेचा भाग नाहीये. त्याच्यानंतर केशवानंद भारती 1973ला खटला आला की त्यांनी म्हटलं, सर्वोच्च न्यायालयाला म्हटलं की बाबा आहे भाग. आणि मग 1955ला LIC ऑफ इंडिया वर्सेस भारतीय संघराज्य खटला आला आणि तिथं त्यांनी म्हटलं की भारत म्हणजे काय प्रस्तावना हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. ओके, आलं लक्षात इथपर्यंत? जस्ट 1 मिनिट. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजेत. याच्या बाहेर आयोग प्रश्न विचारणार नाही. एवढं जरी तुम्ही व्यवस्थितपणे केलं प्रस्तावनेच्या बाबतीत तरी सुद्धा हे खूप झालं. आणि मग प्रस्तावनेला कोणी कोणी काय काय म्हटलंय तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. याच्यावरती त्यांनी जोड्या लावाला प्रश्न विचारलेला आहे, तर तेही तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, तर 3 जून ह्या 42व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणीची तारीख आहे. राज्यघटनेतली महत्वाची कलमं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता काय काय वेळेला ते वेगवेगळी कलम विचारतात आणि ही कलम आपल्या चौकटीचा भाग आहेत का? आहेत, पण सगळी कलम आहेत. अगदी कलम 1 पासून कलम 450 पर्यंत जेवढी सध्या राज्यघटनेत कलम आहेत तर तेवढी सगळी आपल्या अभ्यासाचा भाग आहेत, आपल्या चौकटीचा भाग आहेत. कारण कलमांना अपवाद नाही. ते केंद्राचा असो, राज्याचा असो किंवा दुसरं कोणतंही असो, त्याच्यामध्ये कलम कुठलीही विचारू शकतात. परंतु माझं मत असतं, म्हणजे काही लोक कलम पाठ करतात पण माझा कलम पाठ करण्याला विरोध आहे. कारण कसं काय पाठ करणार एवढं सगळं?
मग मी काय सांगतोय, जी कलम सध्या चर्चेत आहेत तर तेवढीच तुम्ही करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर येतं राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये आहेत का वैशिष्ट्य, तर आहेत. मग सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे, विविध स्रोतांमधून आपण ही स्वीकारलेली आहे, ती लवचिक आहे, ताटर आहे, संसदीय शासन आहे, त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स आहेत, धर्मनिरपेक्षतेचं तत्व आपण जपतोय, फंडामेंटल ड्युटीज आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, ओके, मार्गदर्शक तत्व आहेत राज्य धोरणासाठी, म्हणजे लोकांचं कल्याण साधण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजेत. आता वैशिष्ट्यच करत असताना राज्यघटनेचे वेगवेगळे स्रोत जे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनेतून आपण कोणता पाठ स्वीकारलाय, तर हेही तुम्हाला माहित असायला पाहिजे. मग केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करत असताना राज्यघटनेचा भाग 11 तुम्हाला माहित पाहिजे, भाग 12 तुम्हाला माहित पाहिजे, प्रशासकीय कायदेविषयक आणि वित्तीय संबंध याच्याबद्दल तुम्ही करणं अपेक्षित आहे. निधर्मी राज्य म्हणजेच धर्मनिरपेक्ष, हे लक्षात ठेवा. ओके, आणि हा शब्द भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सुरुवातीला नव्हता, तो 42व्या घटना दुरुस्तीने ऍड केला. नक्की निधर्मी राज्य म्हणजे काय, तर आपल्या देशाचा कोणताही ऑफिशियल धर्म नाही, जसं की पाकिस्तानचा आहे, त्यांची अवस्था काय झाली आपण बघतोय. तसा भारताचा आहे का, नाही. विविध धर्म गुण्यागोविंदानं भारतात राहतात, म्हणजे भारत काय आहे, धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारत म्हणजे अमेरिकेतली धर्मनिरपेक्षता आणि भारतातली धर्मनिरपेक्षता जर का याची तुलना केली तर भारतातली धर्मनिरपेक्षता खूप चांगली आहे, कारण अमेरिकन राज्य आणि अमेरिकन लोक याच्यामध्ये अमेरिकेची धर्मनिरपेक्षता क्लिअर कट डिवायडेशन करते. भारतात मात्र राज्य व्यवस्था धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करू शकते का, तर याचं उत्तर आहे हो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं भारताची धर्मनिरपेक्षता अमेरिकेच्या धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेपेक्षा वेगळी आहे. मग आपल्याला करायचे आहेत मूलभूत हक्क, राज्यघटनेचा भाग 3 कलम 12 ते 35. याच्यातले जे सगळे महत्वाचे चर्चेतली कलम आहेत 20 म्हणजे 19, 20, 21, 22 आणि 32, तर ही कलम तुम्ही करून ठेवणं अपेक्षित आहे. म्हणजे आता त्यांनी मागच्या वेळेस विचारलं होतं बघा, भाग 3च्या बाहेर कुठले कायदेशीर हक्क आहेत का, तर ते आहेत. कलम 326 तुम्हाला ह्याचा हक्क दिलाय, कायदेशीर हक्क आहे तो तुमचा मतदानाचा. 335 एससी आणि एसटीचं रिझर्वेशन, तर असे काही कायदेशीर हक्क आहेत. त्याच्यानंतर आपले मूलभूत कर्तव्य, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला मूलभूत हक्क मिळतात तर ते तुम्ही उपभोगत असताना तुमची काही मूलभूत कर्तव्य असतात, तर तीही तुम्ही पार पाडणं अपेक्षित आहे. आता ते मूलभूत कर्तव्य कुठून घेतली, कशी आली, कितवी घटना दुरुस्ती आहे, तर या अनुषंगाने तुम्ही त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व आणि त्याच्यातलं शिक्षण, तर डीपीएसपी म्हणजे कल्याणकारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य संस्थेला काही डिसिजन घ्यावे लागतात, आणि हे डिसिजन घेणंच म्हणजे काय, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व. म्हणजे राज्य ज्यावेळेस धोरण तयार करतं, पॉलिसी तयार करतं, तर हे करत असताना काही त्यांची तत्व महत्वाचे असतात, आणि तत्व जे आहेत तर ते आपल्याला दिलेले आहेत, तर त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग याचं विभाजन ते समाजवादी, उदारमतवादी आणि गांधीवादी असं करतात. आता हे राज्यघटनेत असं विभाजन केलेलं नाही, ते आपल्या अभ्यासासाठी केलेलं आहे, परंतु आयोगाने त्याच्यावरती प्रश्न विचारलाय, त्याच्यामुळे तेही करणं अपेक्षित आहे. ह्या मार्गदर्शक तत्वांशी संबंधित ज्या महत्वाच्या 4 घटना दुरुस्ती आहेत तर त्याही तुम्हाला माहीतच असायला पाहिजेत. मग पुन्हा असं म्हणू नका की तुम्ही सांगितलं नव्हतं, तर त्या महत्वाच्या घटना दुरुस्त्या तुम्ही माहीत करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे 42वी, 44वी, 86वी आणि 92वी, ह्या 97वी, ह्या 4 घटना दुरुस्त्या ज्या आहेत ह्या डीपीएसपीशी संबंधित आहेत, लक्षात ठेवा. तर ह्या तुम्ही करणं अपेक्षित आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड आर्टिकल 44 डीपीएसपी मधले तुम्हाला माहित असायला पाहिजे, आणि कोणत्या राज्यात आहे. आता गुजरातने पण ती प्रक्रिया सुरू केली बघा उत्तराखंड नंतर. सो मग याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्याबद्दल इन डिटेलमध्ये अजूनपर्यंत प्रश्न त्यांनी विचारलेला नाही, पण विचारू शकतात. त्याच्यानंतर स्वतंत्र न्यायपालिका, न्यायपालिकेवरती प्रश्न येऊ शकतो, कारण इथे तुम्हाला उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय आणि अजून एक पॉईंट ऍड होती, तर सर्वोच्च न्यायालय सुद्धा तुम्हाला करायचं आहे. मग पात्रता काय असायला पाहिजे ते तुम्हाला माहितच आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे अधिकार काय आहेत, आर्टिकल 32 आणि 226 काय म्हणतंय, किंवा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय यातल्या घटनात्मक तरतुदी कोणत्या कलमात कोणत्या भागात आहेत हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. मग भाग 5 काय म्हणतोय, भाग 6 काय म्हणतोय राज्यघटनेचा, तर याची तुम्हाला इथं माहिती असायला पाहिजे. राज्यपाल सध्या चर्चेचा विषय आहे. गव्हर्नर ऑफ द स्टेट, याची नियुक्ती कोण करतं, कोणाची मर्जी असेपर्यंत पदावरती राहतो, वेतन आणि भत्ते कुठून दिले जातात, पात्रता काय आहे, याला जे कार्यकारी अधिकार, कायदेविषयक अधिकार, न्यायविषयक अधिकार, वित्तीय अधिकार आणि स्वविवेकाधीन अधिकार दिलेले आहेत, तर या गव्हर्नर बद्दल हेही तुम्ही व्यवस्थितपणे करून घेणं अपेक्षित आहे, इन्क्लुडिंग याच्याबद्दलच्या घटनात्मक तरतुदी, हे लक्षात ठेवा. आणि मग तुमचं कार्यकारी मंडळ येतं, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, त्यांची कर्तव्य, अधिकार आणि कार्य, म्हणजेच काय, भाग 6 मध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाबद्दल जे काय काय दिले ते सगळं तुम्ही महत्वाचं करायचं आहे. याच्यातली जी महत्वाची कलमं आहेत ना, तर ती व्यवस्थितपणे एकदा पाहून घ्याल.
कारण आयोग त्या कलमांवरती प्रश्न विचारतंय. आणि मग हे काय, यांचं काय कर्तव्य आहे याच्याबद्दल, म्हणजे मुख्यमंत्र्याचं कर्तव्याचं कलम विचारलं त्यांनी 167, हे लक्षात ठेवा. ओके, आता ते विचारतील की कुठलं कर्तव्य आहे किंवा नाही. आता मुख्यमंत्र्याबरोबर महाराष्ट्राचा विचार करत असताना उपमुख्यमंत्री पद हे चर्चेत आहे. मग ते घटनात्मक आहे की नाही हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. मग राज्य विधिमंडळ करत असताना आपल्याला विधानसभा करायचे, विधान परिषद करायचे. आता या दोन्हीचे सदस्य करायचे, त्या सदस्यांचे अधिकार कुठले आहेत, कार्य कुठले आहेत आणि त्यांचं कर्तव्य काय असतं आणि ते पार पाडतायत का सध्या, जोक्स अपार्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं ते, बरोबर. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत. म्हणजे भाग 6 तुम्हाला पूर्ण करायचा आहे. 168 मध्ये काय म्हटलंय, 164 मध्ये काय म्हटलंय, 167 मध्ये काय म्हटलंय, 152 मध्ये काय म्हटलंय, हे सगळं तुम्हाला हे कलमांच्या बाबतीत बोलतोय. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला माहीतच असायला पाहिजेत, कारण हा प्रिलिम्सचा पार्ट आहे, बरोबर. हे प्रिलिम्स मध्ये आपण केलंय, मेन्स मध्ये फक्त थोडंसं डीप मध्ये आणि तुम्ही डिटेलमध्ये करणं अपेक्षित आहे. राज्यपाल माहित पाहिजे तुम्हाला. ओके, भाग कलम 7वी घटना दुरुस्ती. आता राज्यपालाचा करत असताना 7व्या घटना दुरुस्तीने काय सांगितलं की एकच राज्यपाल 2 किंवा त्यापेक्षा अधिक राज्याचा राज्यपाल होऊ शकतो का, तर होऊ शकतो. 1956 साली ही 7वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती. मग मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ करत असताना कुठे गेला मुख्यमंत्री, याचं मंत्रिमंडळातलं स्थान काय असतं, जास्त झालंय काय दिसतंय, चलो, याचं मंत्रिमंडळातलं स्थान काय असतं, त्याच्याबद्दलच्या घटनात्मक तरतुदी कुठल्या कुठल्या आहेत, 163, 64, 66, 67 आणि 77. आता बघा, 100 कुठे लिहू, आता हे इरेज करू द्या मला, ही 3 कलम सांगतोय बघा, 165, 167, 177, 194. आता 65, 77 आणि 94 ही जी कलम आहेत तर हे राज्य विधिमंडळाचे सदस्य आणि महाधिवक्त्याशी संबंधित आहेत. 167 मध्ये या सीएमची कर्तव्य सांगितलेले आहेत. या कलमांवरती आयोग प्रश्न विचारू शकतो. ओके, याच्यामध्ये त्यांचे हक्क सांगितलेले आहेत आणि याच्यामध्ये म्हणजे 94 मध्ये त्यांचे विशेष अधिकार सांगितलेले आहेत. तर याची तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, येते लक्षात. राज्य विधिमंडळ करत असताना विधानसभेची रचना माहित पाहिजे, कॉम्पोजिशन आर्टिकल 170 तुम्हाला माहित पाहिजे. आणि विधान परिषद करत असताना आर्टिकल 169 तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे विधान परिषदेची स्थापना किंवा ती रद्द करणं 169 नुसार फायनल ऑथॉरिटी कोणाची असते तर ती संसदेची असते. पण ह्या विधान परिषदेचं अस्तित्व मात्र विधानसभेच्या इच्छेवरती अवलंबून असतं. म्हणजे विधानसभेला जर का वाटलं की नको कशाला उगाच विधान परिषद पाहिजे तर ते डिझॉल्व्ह करू शकतात. तसा ठराव पारित करून तो संसदेकडे पाठवायचा असतो फक्त, आणि संसद मग त्यांचं काम करते. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजेत. आता विधान परिषद आणि विधानसभा याचे सभापती आणि अध्यक्ष याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. याच्यावरती ते तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. विधानसभेची सदस्य संख्या कुठल्या राज्याची किती आहे, आता सध्याच्या लेटेस्ट राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत तर तिथल्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या तुम्हाला माहित असायला पाहिजे. किंवा ते 4 राज्य देतील आणि ते म्हणतील विधानसभेच्या सदस्य संख्येनुसार याचा चढता किंवा उतरता क्रम लावा, संपला विषय. तर ते तुम्हाला माहित पाहिजे. मी म्हणत नाही सगळं पाठ करा, पण जेवढं तुम्हाला पाठ करता येईल तर ते तेवढं तुम्ही करू शकता. आणि वेगवेगळ्या विधी समित्या, म्हणजे समित्या म्हणजे कुठल्या की ज्या सध्या चर्चेत आहेत तेवढंच करा, जास्त डिटेलमध्ये करत बसू नका, कारण ते तुम्हाला थोडंसं जड जाऊ शकतं. म्हणजे मेन्स मी सोपी आहे म्हणतोय, पण मेन्सचा अभ्यासही तसा तुम्हाला तेवढ्या ताकदीनं करावा लागणार आहे. तर मग मेन्स सोपी आहे. आता तुम्ही मी म्हटलं सोपी आहे करू नका अभ्यास, असं नसतं होत. ते थोडासा अभ्यास करावा लागेल. ओके, चलो पुढे जाऊया. पुढचा टॉपिक काय म्हणतोय पाहूया आपण. पुढे आता बघा, हे विश्लेषण आहे, हे प्रश्नांचं विश्लेषण आहे. ग्रुप बी 2023 आणि 24, ग्रुप सी 23 आणि 24. तर हे एवढे टॉपिक आम्ही बाजूला काढले. आयोग याच्या बाहेर प्रश्न विचारणं तर मला कठीण वाटतंय. ही आपली चौकट आहे मेन्सची पॉलिटीची. अशा सगळ्या चौकटी तुम्हाला सीएमओच्या टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या सोशल मीडियावरती आम्ही उपलब्ध करून देतोय. आता घटना निर्मितीवरती त्यांनी ग्रुप बी ला बघा 23 आणि 24 ला 3 प्रश्न विचारलेत. प्रस्तावनेवरती एकच विचारलाय. संघराज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र 2 प्रश्न विचारलेत. केंद्र राज्य संबंधावरती 1 आहे. मूलभूत हक्कावरती 1 प्रश्न विचारलाय. मार्गदर्शक तत्व 1 कर्तव्यावरती 1च आहे. संसदेवरती ग्रुप बी ला 23 आणि 24 ला प्रश्नच नाहीये, हे लक्षात ठेवा. मी मगाशीच म्हटलं होतं संसदेवरती इन डिटेल इन डेप्थ मध्ये प्रश्न काय व्यवस्थितपणे करायची गरज नाही. आजपर्यंत म्हणजे 23 आणि 24 अभ्यास करता फक्त संसदेवरती 2 प्रश्न आलेत. किती? 2. म्हणजे ग्रुप बी आणि सी ची मेन्स पकडून हे मेन्सचं डिवायडेशन आहे, हे लक्षात ठेवा. मेन्स मुख्य परीक्षा लक्षात 2च प्रश्न विचारले. सर्वोच्च न्यायालयावरती त्यांनी 4 प्रश्न विचारले. म्हणजे सर्वोच्च न्यायालय जरा चर्चेचा विषय आहे. आता बघा संसदेवरती त्यांनी कलम विचारलेली आहेत.
आणि मग मतदारसंघाच्या पुनर्रचनेबद्दल मग तुम्हाला आर्टिकल 82 माहित पाहिजे, आर्टिकल 170 माहित पाहिजे. 82 संसदेला मतदारसंघाचा पुनर्रचना करण्याचा अधिकार आहे आणि 170 याच्यामध्ये विधानसभेची रचना आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यावेळेस मतदारसंघाची पुनर्रचना केली जाते ती एका घटकाच्या आधारे केली जाते. त्या घटकाचं नाव आहे लोकसंख्या. आणि कुठलंही राज्य निर्माण करण्यासाठी लोकसंख्या हा 4 घटकांपैकी अतिशय महत्वाचा घटक आहे. लक्षात, लोकसंख्या. आणि ही राज्याची पुनर्रचना जी होते तर ती लोकसंख्येच्या आधारावरती होते. आर्टिकल 82 आणि आर्टिकल 170 सध्या चर्चेचा विषय आहे. 2026 ला जनगणना झाल्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना केली जाईल असं सांगितलेलं आहे आणि ती जनगणना सुरू झाली. त्याच्यामुळं संसद आणि सर्वोच्च न्यायालय या 2 टॉपिकवरती किती भर द्यायचा हे तुमच्यावरती अवलंबून आहे. कारण याच्यावरती प्रश्न बघा ना किती आले. राज्य विधिमंडळावरती बघा 3 आणि 2 5 प्रश्न 23-24 ला ग्रुप बी. आणि मग इथे 1 मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ह्याच्यावरती सलग प्रश्न आहे. राज्यपालावरती सलग प्रश्न आहेत, म्हणजे 2 प्रश्न आहेत. त्याच्यामुळे राज्यपाल व्यवस्थित करायचे. महाधिवक्त्यावरती एकच प्रश्न आलाय ग्रुप सी 2024 ला. उच्च न्यायालयावरती एकच प्रश्न आलाय ग्रुप बी 2024 ला. कलम भाग परिशिष्ट त्याच्यावरती एक प्रश्न आहे. मात्र ग्रुप सी 2024 ला मात्र याच्यावरती एकूण आपल्याला 3 प्रश्न आलेले दिसतात आणि इतर गोष्टींचे काही प्रश्न. तर ही जी चौकट आहे तर ती तुम्हाला कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या किंवा माझ्या पर्सनल टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड करून देतोय. तर तिथून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण तुम्ही असं म्हणू नका आम्ही केलंच नाही. ही सगळी चौकट तुमच्या समोर आहे आणि याला धरून तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. आयोग याच्या बाहेर जाणार नाही, तर तुम्ही याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका आणि तुमचा वेळ खर्ची घालू नका. आता तो चान्सच नाही तुमच्याकडून. कारण पहिला पेपर लँग्वेजचा सगळेच त्याच्यासाठी करतायत आणि दुसरा पेपर जीएसचा त्याचाही सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता तुम्ही अभ्यास साहित्य काय वाचायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, आता नवीन काही वाचत बसू नका. नाहीतर तुम्हाला कोणी सांगतं याच्या नोट्स चांगले आहेत, त्याचे व्हिडिओ चांगले आहेत, याची बॅच घे, हे कर ते कर, आणि आपण मग करायला सुरुवात करतो आणि त्या ट्रॅपमध्ये आपण अडकतो आणि आउटपुट काय येतं 0. त्याच्यामुळे काही एक्स्ट्राचं करत बसू नका. जे ऑलरेडी तुमच्याकडे आहे आणि जे तुम्ही वाचलंय तर तेच वाचणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाचं, आयोगाचे मागील वर्षाचे पेपर PYQ आता झाले का तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही PYQचा अभ्यास करताय याच्याबद्दल अजिबात दुमत नाही, पण झालंय काय बघा. ज्यावेळेस तुम्ही राज्यपालाचे प्रश्न वाचता तर ते सगळे एकाच ठिकाणी दिलेत ना आणि त्याचं उत्तर पण राज्यपालच आहे. म्हणजे असं शब्दशः नका घेऊ, पण आहे ना, त्यामुळे ते तुम्हाला सगळं सोपं वाटतंय. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो, ह्या राज्यपालामधला एक जरी प्रश्न बाजूला काढला आणि तो मी वेगळ्या पद्धतीने विचारला PYQच 99% पोरांचा तो प्रश्न चुकू शकतो. त्याच्यामुळे माझं मत काय आहे ते मी तुम्हाला सांगतोच. PYQचं विश्लेषण कसं करायचं, तर त्याला बेस्ट सोर्स काय आहे, आयोगाच्या मागच्या 5 वर्षातले क्वेश्चन पेपर डाउनलोड करा, ते आयोगाप्रमाणेच वेळ लावून सोडवा आणि त्याचं विश्लेषण करा. PYQचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. म्हणजे जे मेंटरशिपला लोक आहेत किंवा जे CMOच्या टेस्ट सिरीजला लोक आहेत तर त्यांना आपण सांगितलं की कसं विश्लेषण करायचं आणि त्यांनी काय फायदा होतोय, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रश्नांचं विश्लेषण करा, ते मी पुढे तुमच्या स्लाइडवरती सांगतोच. हे आयोगाच्या मागच्या वर्षीचे पेपर डाउनलोड करून सोडवणं, तुमच्याकडे जर पुस्तकं असतील तर त्या पुस्तकात सुद्धा जास्तीचं विश्लेषण तुम्ही लिहून ठेवणं अपेक्षित आहे. पण हा एक तोटा होतोय तिथं. मी म्हणत नाही ते वाचूच नका, परंतु याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा, या तोट्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा. म्हणजे तुम्हाला थोडं प्रिडिक्शन बनवता यायला पाहिजे. ते कसं मी पुढे सांगतोच. त्याच्यानंतर मग दुसरं आहे पॉलिटीचं बायबल, यम लक्ष्मण, इंडियन पॉलिटी, वन ऑफ द बेस्ट सोर्स आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे. आणि मग तिसरं पुस्तक आहे माझं पॉलिटी PYQ पल्स बाय वैभव शिवडे. हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध करून देतोय. आता या पुस्तकात आहे काय, तर 2011 पासून 2025 पर्यंतचे राज्यसेवा पूर्व आणि मुख्य, कंबाईन पूर्व आणि मुख्य, डिपार्टमेंटल जेवढ्या एक्झाम होतात त्याचे पूर्व आणि मुख्य, आणि MPSC जेवढ्या एक्झाम घेते तेवढे सगळे प्रश्न एकत्रितपणे मांडलेत. म्हणजे फक्त प्रश्न आहेत का, नाही, तर ते सगळे 1 लाईन स्वरूपात स्टेटमेंट केलेत. म्हणजे त्यांनी विचारलं की सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत. पर्याय 1 आहे नितीन गडकरी, पर्याय 2 आहेत अमित शहा, पर्याय 3 आहे नरेंद्र मोदी आणि पर्याय 4 आहे यापैकी नाही. तर याचं उत्तर काय आहे, तर पहिलं स्टेटमेंट आपण असं केलंय की सध्या नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. मग नितीन गडकरी कोण आहेत, तर नितीन गडकरी रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री आहेत. अमित शहा कोण आहेत, तर अमित शहा भारताचे गृहमंत्री आहेत. अशी जी चुकीची स्टेटमेंट होती किंवा चुकीचे 3 पर्याय होते तर त्याला बरोबर करून टाकले. अशा 10,000 प्लस 1 लाईन आपण या पुस्तकाच्या माध्यमातून एकत्रितपणे मांडलेल्या आहेत. आणि याचबरोबर एक तुम्हाला QR कोड दिलाय प्रत्येक टॉपिकसाठी. म्हणजे जेवढे पुस्तकात या टॉपिक आहेत म्हणजे माझ्या पुस्तकात तर तेवढे QR कोड दिलेत. जर का तुम्हाला वाचून बोर झालं तर तो QR कोड स्कॅन करा
ते लेक्चर तुम्हाला युट्यूबमध्ये फ्रीमध्ये बघायला मिळते. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राचं पहिलं डिजिटल इनेबल्ड पुस्तक आहे की प्रत्येक घटकाचा तुम्हाला QR कोड दिलाय. तर हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. एक्झामच्या अगोदर जर का तुम्हाला पॉलिटी 3 ते 4 तास रिवाईज करायचं असेल तर हे माझं पुस्तक बेस्ट आहे. म्हणजे तेवढं काम पण केलं, त्याच्यामुळे मी तेवढं हक्काने आणि स्पष्टपणे बोलतोय. आलं लक्षात? तर ते पुस्तक तुम्ही वाचू शकता. 3 पार्टमध्ये डिवाइड केले. पहिला पार्ट घटना आणि घटनात्मक प्रक्रिया आहे, दुसरा पार्ट पंचायत राज आहे आणि पुस्तकाच्या शेवटी तिसरा पार्ट आहे की त्याच्यामध्ये आपण 40 पेक्षा जास्त इन्फो चार्ट दिले. त्याच्यामध्ये राज्यघटनेची सगळी कलमं, भाग, परिशिष्ट, महत्वाच्या घटना दुरुस्त्या, संस्था, संघटना, त्याचे अध्यक्ष, या सगळ्या गोष्टी शेवटी मांडलेल्या आहेत. त्याच्यामुळे पॉलिटी PYQ पल्स हे सुद्धा तुम्ही पुस्तक घेऊ शकता. याच्या बाहेर मात्र तुम्ही वाचत बसू नका आणि प्लीज आत्ता काही नवीन बॅचेस करत बसू नका, कारण आत्ता जर का तुम्ही नवीन बॅचेस केल्या तर त्या बॅचेसचं ड्युरेशन जास्त असतं आणि खूप वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे प्लीज नवीन बॅचेस घेऊ नका. ज्या तुमच्या सध्या बॅचेस चालू असतील तर त्यालाच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, किंवा ते रेकॉर्डेड स्वरूपात असतील तर ते तुम्ही कधीही पाहू शकता. एखादा घटक अडखळलाच तर ते तुम्ही त्या बॅचेसमधून किंवा एखाद्या पुस्तकातून कोर पार्टमधून काढून ते वाचून ठेवा. या 2 पुस्तकाच्या बाहेर तुम्ही वाचणं अपेक्षित नाही. आणि तुम्ही जर का काही नोट्स बनवले असतील लेक्चर पाहून तर त्या नोट्स सुद्धा तुम्ही फॉलो केला तर वेल अँड गुड. येते लक्षात? समजलं? हे तुमचं अभ्यास साहित्य या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. नेक्स्ट पुढे जाऊया. आता बघा, प्रश्नांचं विश्लेषण कसं करायचं असतं. प्रश्न आहे, दिलाय प्रश्न, त्याचं उत्तर तुम्ही पाहिलं, त्याचं विश्लेषण तुम्ही पाहिलं. आपण इथपर्यंत येऊन थांबतो. याच्या पुढे आपण कधी गेलोय का? नाही गेलो. म्हणजे काही लोक जातात आणि त्यांना मार्क येतात, पण बऱ्याचशा लोकांना जातच नाही. म्हणजे मी ऑफिसला आता बघतो, लोक आल्यानंतर त्यांना विचारलं ना कधी प्रेडिक्शन केलं का, ते म्हणतात ते काय असतं. मला सांगा, आता आर्टिकल 154 आहे बरोबर कार्यकारी अधिकाराचं. एकदा त्यांनी हे फिल इन द ब्लँक्सला विचारलंय, एकदा आर्टिकल कोणतं विचारलंय, एकदा जोड्या लावायला विचारलंय. मग आता ते राज्यपालाचे कार्यकारी अधिकारी विचारू शकतात का? तर का नाही विचारू शकणार? तर आर्टिकल 154च्या अनुषंगानं तर हे तुमचं प्रेडिक्शन आहे. त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्नाचं प्रेडिक्शन काढण्याचा प्रयत्न करा. मी म्हणत नाही प्रत्येक गोष्ट लिहूनच ठेवा, पण डोक्यात तर चालू देते. ज्या वेळेस तुम्ही प्रश्नांचं असं विश्लेषण करता तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल. काही मी तुम्हाला लगेच सांगतो, म्हणजे हे अभ्यास किती सोपा आहे, फक्त आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. बघा, आता पेपरला पॉलिटीचे किती प्रश्न येतात? 15 प्रश्न येतात. तुम्ही सोडवला पेपर, बाबा किती मी सोडवलेत? मी सोडवले 10. त्याच्यातले 15 पैकी 10 सोडवले. बरोबर किती आले? 7. चुकले किती? 3. आता हे 3 टॉपिक कुठले आहेत? काढा बाजूला. एक आहे मेन्स बद्दल बोलतोय, एक आहे संसदेवरचा एक आपला प्रश्न चुकलाय, दुसरा राज्य हायकोर्टावरचा एक प्रश्न चुकलाय आणि तिसरा फंडामेंटल राईट्सवरचा एक प्रश्न चुकलाय. बरोबर, हे पहिल्या टेस्टचं विश्लेषण झालं. घ्या दुसरी टेस्ट, 15 प्रश्न आहेत, तुम्ही 15 पैकी 15 सोडवले. इथं बरोबर आले 3, इथं पुन्हा 3 चुकले, सॉरी बरोबर आले 12, 3 चुकले. आणि जर का याच्यातला टॉपिक दुसरी टेस्ट सोडवल्यानंतर जर का रिपीट होत असेल तर याचा अर्थ काय की एक तर तुमचं या टॉपिक पैकी संसद रिपीट झाला, तर याचा अर्थ काय की संसदेबद्दल तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. आणि फंडामेंटल राईट्स आणि उच्च न्यायालय मात्र तुमच्यासाठी सोपे टॉपिक आहेत. मग याचा अर्थ काय? पुन्हा तुमचे 2 चार्ट बनतील. मला काय सोपं जातंय, ओके, आणि मला काय अवघड जातंय. आलं लक्षात? मग मला सोपं काय जातंय? मला फंडामेंटल राईट सोपे जात आहेत, मला DPSP सोपे जात आहेत, मला सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय सोपं जात आहेत. मला अवघड काय जाते? मला संसद अवघड जाते, मला राज्य विधिमंडळ अवघड जाते. बरोबर. आता तुम्ही करायचं काय? हे तुमच्याकडे क्रिस्टल क्लिअर डिवायडेशन झालं ना, की बाबा मला काय जमतंय आणि काय जमत नाही. जे सोपं आहे तर त्याला मग एक्स्ट्रा स्ट्रॉंग बनवा. याच्यावरती तुम्हाला काही जरी विचारलं तर तुमचे प्रश्न बरोबर येणार आहेत. येते लक्षात? समजतंय? म्हणजे फंडामेंटल राईट तुम्हाला झोपेने जरी उठवून विचारलं की बाबा सांगायची कलम, तुम्ही पटपट सांगणार आहे. ओके, DPSP तसंच, उच्च न्यायालयाचं तसंच. परंतु हे संसद आणि राज्य विधिमंडळ करत असताना याच्यावरती तुमचे प्रश्न चुकतायत हे तुम्हाला आता लक्षात आलंय. तर आपण काय करू? ह्या संसदेला किंवा राज्य विधिमंडळाला सोपं बनवण्याचा प्रयत्न करू. मी म्हणत नाही हे एक्स्ट्रा स्ट्रॉंग होईल, नाही होणार. म्हणजे सोप्यावरती तुम्हाला 10 प्रश्न विचारले, ते 10 पैकी 10 तुमचे बरोबरच येणार आहेत. आणि अवघड आहे याच्यावरती आयोगाने 10 प्रश्न विचारले तर तुमचे 5 ते 7 तर बरोबर येतील ना. येते लक्षात? आत्ता काम आपल्याला याच्यावरती करायचं आहे. मी म्हणत नाही हे सगळं ऑप्शनला टाका, याला खूप कमी वेळ द्या आणि ह्याला जास्त वेळ द्या. हे फक्त पॉलिटीच्या बाबतीत नाही, हे सगळ्याच विषयाच्या बाबतीत लागू होते. हे मी फक्त पॉलिटीच्या बाबतीत तुम्हाला व्यवस्थितपणे विश्लेषण करून सांगतोय. आलं लक्षात? हे असं अनालिसिस तुम्ही करू शकता की जेणेकरून याच्या माध्यमातून तुमचे जास्तीत जास्त मार्क्स वाढतील. आता प्रेडिक्शन केल्याचा फायदा काय होतो बघा. म्हणजे तुम्ही काय केलं? प्रश्न वाचला, उत्तर वाचलं, विश्लेषण पण वाचलं आणि तुम्ही प्रेडिक्शन केले की बाबा संसदेवरती असा असा प्रश्न येऊ शकतो किंवा संसदेच्या कायदा निर्मिती प्रक्रियेवरती असा एक प्रश्न रिपीट होऊ शकतो. आणि जे तुम्ही प्रेडिक्शन केलंय बाय चान्स तो आयोगाच्या पेपरमध्ये प्रश्न तुम्हाला दिसलाय. 25 लोकांचा हॉल आहे आणि तुम्हाला दिसलं की बाबा संसदेबद्दल मी असा विचार केला आणि तो प्रश्न मला पेपरमध्ये दिसलाय. मला सांगा त्या 25 मधल्यापैकी जगातला सर्वात आनंदी व्यक्ती त्यावेळेला तुम्ही असाल.
आणि त्या पॉझिटिव्ह वाईब्सनी ना तुमचा येणारा म्हणजे चुकणारा प्रश्न सुद्धा बरोबर येऊन जातो. त्याच्यामुळे प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, जिथं जिथं तुम्हाला प्रेडिक्शन करता येईल तर तिथं तिथं तुम्ही प्रेडिक्शन करण्याचा प्रयत्न करा. या माध्यमातून तुम्हाला अधिक प्रश्न बरोबर आणता येतील, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं प्लीज हे असं विश्लेषण करा, हे तुम्हाला टाळू शकतं किंवा हे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतं. आणि जर का हे झालं तर समजा आपण मेन्समधून पार. ओके, म्हणजे मी असं म्हणेन की अंतिम आहे हे सगळं आणि अंतिम लढाईचं फक्त ऑफिशियल अनाउन्समेंट बाकी आहे. तर तुम्ही गर्दीतून गटात आला, इथंच निम्मी लढाई जिंकली, निम्मेपेक्षा 75% लढाई जिंकली. आता काय आहे, आता तुम्ही मेन्स द्यायचे आणि मेन्समधनं पास झाल्यानंतर ऑफिशियल अनाउन्समेंट बाकी आहे. तर हे असं प्रश्नांचं विश्लेषण करणं अपेक्षित आहे. त्याच्यातनं काय होतंय तेही मी तुम्हाला सांगितले. आता बघा, आता अभ्यासाचं नियोजन काय असलं पाहिजे आणि रणनीती काय असली पाहिजे. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे नवीन काहीही वाचत बसू नका. जे सध्या तुमच्याकडे सोर्स आहेत त्यालाच मल्टिपल टाइम रिवाइज करा, तेच रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाचं असते टेस्ट सिरीज किंवा सराव चाचण्या. ओके, कोणतीही चांगली एक टेस्ट सिरीज लावा. म्हणजे सध्या महाराष्ट्रातली सर्वात चांगली टेस्ट सिरीज माझी आहे सीएमओची, कारण त्याच्यावरती खूप चांगलं काम करतोय, खूप अगदी जीव तोडून काम करतोय. आलं लक्षात. त्याच्यामुळे ते टेस्ट सिरीज लावू शकता. आहेत बरेचसे लोक आपल्याकडे आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात. आपली टेस्ट सिरीज आहे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती आणि पुण्यात या 5 सेंटरला ऑफलाईन स्वरूपात आहे आणि इतर ठिकाणी आपण ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देतोय. म्हणजे तुम्ही प्रिंट काढायची आणि ते तुम्ही सोडवायची. बरोबर, हे सराव चाचण्या तुम्ही सोडवा. कमीत कमी येणाऱ्या काळात दर अल्टरनेट डेला आणि वेळ जर का मिळत असेल तर मी म्हणतो दररोज एक पेपर सोडवला तरी चालेल. कमीत कमी 50 प्रश्न सोडवा, 50 क्वेश्चन पेपर सोडवा. मी कमीत कमी म्हणतोय, जास्तीत जास्त 100 सोडवल्या तरी चांगलं, काय अडचण नाही. पण कमीत कमी 50चं टार्गेट ठेवा. म्हणजे वर्स्ट सिच्युएशन तुमच्यासाठी 50 असली पाहिजे आणि एक्स्ट्रीम चांगली सिच्युएशन 100 असायला पाहिजे. म्हणजे त्या पेपरला तुम्ही यूज टू झाला पाहिजे. म्हणजे आयोगाच्या पेपरला गेलो असं वाटलं पाहिजे, अरे हा पेपर मी दररोज 11 ते 12 सोडवलाय, मला काहीतरी टेन्शन नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, कसतरी होतंय, पोटात दुखतंय, जाऊ का नको, हाताला घामच येतोय, मग पेपर होईल काच माझ्याकडून. हे सगळं तुम्हाला जर का ओव्हरकम करायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी टेस्ट सिरीज लावणं, त्या सोडवणं आणि त्याचं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. आणि प्लीज टेस्ट सिरीजचा व्यवस्थितपणे अनालिसिस करा. आता पेपर झालाय, दिलाय कुठेतरी टाकून, तोच तुम्हाला परत 4 दिवस सापडत नाही. म्हणजे हे आपण जे सगळं सीएमओच्या माध्यमातून जे तुम्हाला विश्लेषण उपलब्ध करून देतोय, तर हे विश्लेषण वन ऑफ द बेस्ट आहे. तर ते विश्लेषण तुम्ही पेपरवरती लिहून ठेवा आणि एक्झामला जाण्याच्या अगोदर, आठवडाभर अगोदर ह्या सगळ्या क्वेश्चन पेपर रिवाइज करा. का रिवाइज करा? प्रश्न तिथं आहे, त्याचं उत्तर तिथं आहे आणि जे चुकीचे 3 ऑप्शन्स आहेत तर त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिले. म्हणजे आपले प्रिलिम्सचे 9 पेपर होणार आहेत आणि हे राहिलेले जे 3 ऑप्शन आहेत तर हे किती झाले, 2700. म्हणजे जवळजवळ मागच्या वर्षाचा पेपर तुम्हाला उपलब्ध करून देतोय. 4000 क्वेश्चन तुम्हाला उपलब्ध करून देतोय. किती? 4000 आणि विथ एक्सप्लेनेशन. म्हणजे ह्या 9 टेस्ट सिरीज आहेत तर याचा तर तुम्हाला देणारच आहे. मागच्याचं सुद्धा तुम्हाला जर का तुम्ही ते परचेस केलं तर ते विकतही तुम्हाला म्हणजे काय विश्लेषणही तुम्हाला मिळून जाईल. पण मागच्या टेस्ट सिरीज तर आम्ही तुम्हाला देतोय, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त पेपर सोडवा आणि प्लीज पेपरचं प्रॉपर अनालिसिस करा. टेस्ट सिरीजला जात असताना आपण आयोगाच्या पेपरला चाललो हे थोडंसं मेंदूत ठेवा. नाहीतर आपण काय बाजीरावसारखं 11ला पेपर 11 वाजून 5 मिनिटांनी, मग तिथंच कॉर्डिनेटरला काहीतरी म्हणायचं, तुम्हाला कळत नाही काय? अरे आम्हाला सगळं कळतंय, पण तुम्ही थोडंसं लवकर आला तर काय जातं. म्हणजे काही मुलं खरंच खूप चांगलं हे करतायत. म्हणजे आम्ही सांगतो की त्यांना आयोगाच्या पेपर सारखं ट्रीट करा स्वतःला. म्हणजे स्वतःला तुम्ही आत्ताच असं समजा की मी जे रविवारी टेस्ट सिरीजला जातोय त्या दिवशी माझा आयोगाचाच पेपर आहे. निघा लवकर, 10:30 सेंटरवरती या. मस्तपैकी तुम्ही जे आयोगाला गेल्यावर करता, कोण देवाचं नामस्मरण करतं, कोण झोपतं, कोण इकडे तिकडे बघतं, कोणत्या 25 जणांचा अंदाज घेतं. तसं काहीतरी करा ना, तुम्हालाही कळेल ना की काय चाललंय किंवा काय चालतं. तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे प्लीज टेस्ट सिरीजला कॅज्युअल घेऊ नका. हा, दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो, टेस्ट सिरीजला किती मार्क येतात डझंट मॅटर. म्हणजे टेस्ट सिरीजला तुम्हाला 100 पैकी 200 आले म्हणजे येणार नाहीत, 100 पैकी -100 आले तरी काही अडचण नाही. पण टेस्ट सिरीजमध्ये माझ्या चुका कमी होत आहेत का? मी 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचतोय का? ओके, अटेम्प्ट केलेले त्याच सर्कलला मी OMR मध्ये गोल करतोय का? माझ्या सिली मिस्टेक्स होत आहेत का? या 4-5 गोष्टींवरती टेस्ट सिरीजला तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. आणि माझी एक विनंती असते की तुम्ही 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण जर का तुम्ही 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचला नाही तर तुम्ही आयोगालाही पोहोचणार नाही. कारण सीएमओची टेस्ट सिरीज, मी अजून एकदा हक्काने बोलतोय, ही आयोगाच्या चौकटीला फॉलो करणारी टेस्ट सिरीज आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन लावा, ऑफलाईन लावा आणि पेपर जास्तीत जास्त सोडवायचेत. किती सोडवायचेत?
की ते तुम्हाला जेवढे कुठे मिळतील तेवढे सगळे पेपर सोडवा. म्हणजे तुम्ही आपल्याकडे ऑफलाईनला किंवा ऑनलाईनला टेस्ट सिरीजला आहात. याशिवाय आयोगाचे मागचे 5 वर्षाचे पेपर सोडवा किंवा झेरॉक्स सेंटरवरती जावा आणि त्याला म्हणा मला कंबाईनचे क्वेश्चन पेपर पाहिजे. जे जे मिळतील तेवढे सगळे सोडवा. पेपर सगळ्यात जास्त सोडवणं गरजेचं आहे. पेपर तुमच्या हाताखालून गेला पाहिजे. आपण म्हणतो ना मला मॅथ्सला वेळच नाही राहिला, मी सायन्स वाचलंच नाही. हे का वाचलं नाही? कारण अभ्यास किती झाला हे कुठेतरी क्रॉस चेक केलं गेलं पाहिजे ना. आणि हा क्रॉस चेक आपल्याला कसं करता येईल? तर ते पेपर सोडवून त्याच्या माध्यमातून करता येईल. म्हणजे पॉलिटीच्या बाबतीत जरी तुम्हाला पॉलिटी थोडंसं म्हणण्यापेक्षा तुम्हाला जास्तच सोपं वाटतंय, परंतु ते पॉलिटी वाटतं तेवढं सोपं नाही. बऱ्याच जणांना पॉलिटीमध्ये मार्क्स येत नाहीत, तर त्याची कारणं शोधा. पॉलिटीला एखादा टॉपिक अवघड झाला असेल तर तो पुन्हा रिवाइज करा, तो पुन्हा रिकॉल करा आणि मग त्याच्या पाठीमागे लागा. येते लक्षात? तर अशी तुमची रणनीती असली पाहिजे. येणाऱ्या जे काही दिवस बाकी राहिलेले आहेत, तर त्या बाकी राहिलेल्या प्रत्येक दिवसातल्या प्रत्येक मिनिटाचं तुमचं मायक्रो नियोजन पाहिजे, की या दिवशी मला काय करायचं आणि काय नाही करायचं. कारण 2 पेपर आहेत आणि ते एकाच दिवशी आहेत. सकाळी तुमचा लँग्वेजचा पेपर आहे, संध्याकाळी तुमचा जीएसचा पेपर आहे, सकाळ सत्र आणि दुपार सत्र. तर याचं खूप चांगलं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवताय तर त्यावेळेस तुम्ही ते कसे सोडवले पाहिजेत? आयोगाच्या वेळेतच सोडवले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की संध्याकाळी मी 8 ते 9 माझा चांगला वेळ आहे, मग मी 8 ते 9 आयोग काय 8 ते 9 पेपर घेतं का? नाही घेत. त्यामुळे तेवढं स्वतःला वेल डिसिप्लिन ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी तुम्हाला जर का काही अडचणी असतील तर आम्ही आहोतच. नियोजन करताना खूप चांगलं नियोजन करा, की ज्या नियोजनाच्या माध्यमातून तुम्ही रिझल्टच्या रेषेच्या पलीकडे जाल, हे लक्षात ठेवा. ओके. आणि ते नियोजन करण्यात जर का तुम्हाला काही अडचणी आल्या तर सीएमओची सगळी टीम तुमच्या पाठीमागे खूप ताकदीने उभी आहे. ओके. येते लक्षात? बाकी तुमचे जर का काही डाऊट्स असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. आता जी मुख्य परीक्षा होणार आहे तर त्या मुख्य परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. यावर्षी आपल्याला जिंकायचं आहे आणि हे जे 2026 हे जे वर्ष आहे तर याच वर्षात तुमचे सगळे रिझल्ट यायला पाहिजेत. 2026 मध्ये नाही जर आले तरी पुढच्या वर्षी जाऊ शकतं. पुढच्या वर्षी गेले की मग ते 28 जाऊ शकतं. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, जे काही गोष्टी तुम्हाला करायला सांगितल्यात किंवा ज्या गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे करताय तर त्याच गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करा. याच्यातूनच तुमचा रिझल्ट येणार आहे. ओके. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. जर का तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास आता आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.